अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पथ्यांचा जुगार सुरू करू. बहुजन पॅन्थर सेनेचा इशारा. जुगार अड्डे बंद करा अन्यथा जिल्हाधिकारी गेटपाशी जुगार सुरू. बहुजन पॅन्थर सेनेचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातील जुगार अड्डे तात्काळ बंद नाही झाल्यास तर जनतेसमोरच जुगार खेळू. बहुजन पॅन्थर सेनेचा इशारा. सोलापूर शहरातील अवैध जुगार अड्ड्याविरोधात आमचे बेमुदत धरणे आंदोलन आज 6व्या दिवशी पोहोचले आहे. या आंदोलनात बहुजन पॅन्थर सेनेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ निशाताई बचुटे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जागीरदार, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सरस्वती चौगुले, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्ष अक्काताई कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक बिपिन किल्लारे, जत तालुका अध्यक्ष अक्षय वाघमारे, बहुजन हक्क अभियानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रफिक बागवान, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सैपन मुजावर आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 6 दिवस झाले तरी पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. शहरात उघड्यावर जुगार अड्डे सुरू आहेत पण प्रशासन कारवाई करत नाही. आम्ही ठाम मागणी करतो की हे जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा येत्या 2-4 दिवसात बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आम्ही खुलेआम प्रतिबंधात्मक पथ्यांचा जुगार सुरू करून प्रशासनाला जाग करण्याचा इशारा देत आहोत. क्रांतिकारी जय भीम. मी निशाताई बचुटे, बहुजन पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष. गेले 6 ते 7 दिवस झालं बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन, बेकायदेशीर जुगार अड्डे व डावपत्ते चालत असलेल्या कारणामुळे बहुजन पॅन्थर सेनेचे आंदोलन चालू आहे. तरी पण प्रशासनाने याची आजपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेले आहे. यांनी आमच्या या इथून पुढच्याही कार्याची जर दखल नाही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही केली तर इथून पुढील कार्य आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा आम्ही शासनाच्या दारामध्ये जुगार अड्ड्याचा डाव मांडून आम्ही प्रशासनाला जुगार अड्ड्याविरोधात गुन्हे दाखल करायला भाग पाडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम. मी सरस्वती दिलीप चौगुले, बहुजन पॅन्थर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. आम्ही इथे सोलापूरमध्ये आमचे सोहेल भैया 7 दिवस झाले आज जे पत्ते डाव वगैरे आहेत हे खेळण्यास हे करत आहेत त्याच्याविषयी आंदोलनाला बसलेले आहेत. तर इथं पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाई केली जात नसून आम्ही आता सरांना निवेदन दिलेलं आहे. जर आता हे निवेदन घेऊन जरी त्यांनी काही जर हे नाही केलं, त्याच्यावर कारवाई नाही केली तर जे त्यांनी करतात कायदेशीर कारवाई जर व्यवस्थित नाही केली तर आम्ही इथं महिला इथं बसून आम्ही पत्त्याचे डाव मांडून पत्ते खेळू, एवढं त्यांना आम्ही निवेदन करतोय. जर ह्यांनी व्यवस्थित कायदेशीर कारवाई केली तर ठीक, नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायची कारवाई करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम. मी सोहेल जागीरदार, बहुजन पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष. गेल्या 6 दिवसापासून सोलापूर शहरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्याबाबत मी निवेदन देऊन आंदोलनात बसलेलो आहे. लोकशाही मार्गाने माझे आंदोलन सुरू आहे. तरी पण संबंधित पोलीस स्टेशन असू दे, CP साहेब असू दे, कलेक्टर साहेब असू दे, यांनी कोणत्याही प्रकारची आजतागायत दखल घेतलेली नाही. तरी पण आज आम्ही RDC साहेबांना स्वतः भेटून कारवाईची मागणी केलेली आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे पण बेकायदेशीरपणे जुगार अड्डे सुरू आहेत त्यावर तात्काळपणे कारवाई होऊन 1887चा कायदा आहे त्यानुसार त्या संबंधित जुगार अड्ड्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी व सोलापूर शहरातील सर्व जुगार अड्डे त्वरित बंद व्हावे. जर आमची मागणी योग्यरित्या व लवकरात लवकर मान्य नाही केली तर आम्ही येत्या 2-4 दिवसामध्ये या पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून पूनमगेट येथे पत्त्याचा डाव व पत्ते खेळण्यास सुरुवात करणार आहे व सोलापूर शहरातील सर्व जनतेस आमंत्रित करतो की जे जुगार अड्डे खोलीमध्ये चालू आहेत ते मी पूनमगेट येथे सुरू करणार आहे. तरी सर्वांनी जुगार खेळण्यासाठी पूनमगेट येथे यावे असे माझे आव्हान आहे. धन्यवाद.
नियोजन देऊन